आणि या धावसंख्येपर्यंत पोहोचणं यशस्वी वाटचाल, परंतु नयनने मात्र काय झेल टिपलाय, उंच झेप घेतली. अजून सुद्धा मॅच मध्ये काही शिल्लक असेल का, कारण की फलंदाजाला विश्वास बसत नाहीये. ज्या दिशेने फलंदाजाने हा स्ट्रोक खेळला ना असं वाटलं की ट्रॅव्हल होईल षटकाराकरिता, परंतु अगदी आपण पाहू शकाल की त्या दिशेने नयन होते. नयनने या अगोदर चेंडू सोडला होता, परंतु या चेंडूवर अगदी उंच झेप त्याने घेतली आणि उंच उडी मारत असताना त्याने खूप सुंदर पद्धतीचा झेल अगदी टिपला आणि तिथे अगदी पाहायचं झालं तर फलंदाजाला बाद व्हावं लागेल. अजून सुद्धा प्रतीक्षा असेल एकतानगर केळवे या संघाला, कारण की आवश्यकता आहे इथून येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूंमध्ये 5 धावा. थँक्यू. न्यू बॅटर इन हर्षल याला अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. 5 धावींची गरज आहे येणारे 4 चेंडूंमध्ये. हो, खूप चांगली लाईन, खूप चांगली लेंथ आहे. हेच टप्पे हवे आहेत, परंतु इथे काय घटित झाले, विकेट मिळाले रिप्ले मध्ये. यस, स्टंपला लागून अगदी चेंडू निघून गेलाय आणि विकेट मिळवले. ही मच निडेड विकेट आहे. म्हणून मी म्हंटल हा क्रिकेटचा खेळ आहे जनाब, इथून कोणाची सुटका नाही. आता या परिक्रमेमध्ये केळवे हा संघ सुद्धा सापडलाय. येणारे 3 चेंडू 5 धाब्यांची गरज. काय घटित होईल, घेऊया क्विक ब्रेक. समय का खेल है, जिसका आ गया वो छा गया. 32 या अंकांवर 2 गडी बाद. असं वाटलं होतं की सामना परिपूर्ण खिशामध्ये जाईल, कारण की पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर नयनने टिपलेला तो नयन रम्य झेल होता आणि तदनंतर विराजाने केलेलं ते कमबॅक. आता येणारे 3 चेंडू 5 ची गरज आहे. प्रत्येक धाव क्रिकेटच्या पटलावर का आपण लाईफलाईन म्हणतो ना, ती अगदी पुन्हा एकदा सिद्ध होते. आता 5 धावींची गरज आहे. इथून येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 3. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहताय आता थोडंसं फिरवलं गेलं. युवराज सुद्धा इंटरेस्टेड आहेत. आता मैदानाच्या दिशेने पूर्णपणे संघ मात्र उतरलाय. जी बॉडी लँग्वेज आतापर्यंत इन पॉझिटिव्ह झाली होती ना, ती कुठेतरी पॉझिटिव्ह झाले. म्हणून संघाला उचलून धरण्याकरिता काहीतरी सिच्युएशन मध्ये एक मुवमेंट होण्याची गरज असते आणि ती मुवमेंट झाली आणि त्याचंच कारण आहे की आता या मॅच मध्ये थोडासा दोलान स्थिती 50-50%. 3 चेंडू 5 ची गरज. उलटा चेंडू वेध घेऊ शकले नाहीयेत आणि विराजाने टिपलेला हा झेल. मॅच मध्ये झालेला हे कमबॅक. शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकला नाही. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. थँक्यू. पहा, गाण्याचा अर्थ काही असो, परंतु खेळाच्या माध्यमातून तुमची मेहनत ही खूप महत्वाची आहे. आता इथून येणारे 2 चेंडू विजयी होण्याकरिता 5 धाब्यांचं लक्ष आहे. पहा खेळ कशा पद्धतीने बदलला. तुम्ही चुक्या केल्या, त्या चुक्या